खेळाडू आणि त्याचबरोबर मी विनंती करेल पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आमच्या आयोजन समितीचे सर्व सिनियर खेळाडू अर्थातच स्वराज्य मित्र मंडळाचे सर्व आयोजक या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा आपण काही क्षणातच या ठिकाणी सुरू करतो आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करेल, खरं तर या मैदानावरची होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा आणि त्या प्रत्येक स्पर्धाला प्रत्येक आयोजकांना ज्यांचं सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची साथ असते अर्थातच या प्रभागाचं या विभागाचं खंबीर नेतृत्व आणि पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर मी संदीपजी ठुबे साहेबांना देखील विनंती करेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप दांना मी विनंती करेल प्लीज आपणही आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे, कारण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकरता आपण या ठिकाणी या मान्यवरांना विनंती करेल. तर ज्यांचं या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मी मगाशी देखील उल्लेख केला, मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की ज्यांच्या पाठबळाशिवाय किंबहुना ज्यांच्या सहकार्याशिवाय या मैदानावरची कोणतीही स्पर्धा यशस्वी होणं शक्य नाही आहे. तमाम क्रिकेट खेळाडूंच्या तमाम संघांच्या पाठीशी उभं राहणारं खंबीर नेतृत्व आणि या प्रभागाला लाभणारं एक कणखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक युवा नेतृत्व पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचा एक छोटासा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नीलजींना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते एक या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीनं हा एक छोटासा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरं तर स्पर्धा आयोजित करणं त्यापेक्षा महत्त्वाची ती स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करणं. यानंतर चला सेमी फायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणाहून आपण सुरुवात करणार आहोत. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित शुभम तिवारी यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सेमी फायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरला या खेळाडूला मात्र आपण पारितोषिक देऊन सन्मानित करायचं. आणि सेमीफायनल 2चा मॅन ऑफ द मॅच ठरला प्रतीक ठाकूर. तर प्रतीक ठाकूरला विनंती असेल की आपण यायचंय, थोडंसं त्वरा करा आपण. प्रतीक ठाकूर जो सेमीफायनल 2चा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकाचा मानकरी ठरला. तर शुभम तिवारी यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. खरं तर अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूने केली, सेमीफायनल नंबर 2 ज्या खेळाडूंना चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला मेगा फायनल पर्यंत घेऊन गेला, शुभम तिवारी यांच्या शुभ हस्ते मात्र आपण सन्मानित करतो आहोत सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच अर्थात प्रतीक ठाकूर. यानंतर
फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला ज्यानं 8 चेंडूंमध्ये 23 नाबाद धावांची खेळी साकारली. अर्थातच तुषार शर्मा ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसभरामधली मॅन ऑफ द मॅचची 4 सामन्यांमधली त्याची ही तिसरी ट्रॉफी आहे. पहिल्या 2 ट्रॉफीज त्यानं आपल्या संघातील खेळाडूंना, युवा खेळाडूंना या ठिकाणी निश्चितच सन्मानित केला आणि सौरभजींच्या शुभ हस्ते येस आणि अविनाशला ही ट्रॉफी मात्र या ठिकाणी डेडिकेट केली जाते. त्यामुळे अविनाशलाही विनंती असेल, कारण मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एखाद्या खेळाडूला डेडिकेट करणं इथे दर्शवलं जातं की या खेळाडूचा दर्जा काय आहे. तुषार शर्मानं 3 मॅन ऑफ द मॅच जिंकल्या आणि 3ही मॅन ऑफ द मॅच त्याने युवा खेळाडूंना डेडिकेट केल्या आणि ही मॅन ऑफ द मॅच जी मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅच होती ती देखील त्यानं अविनाशला डेडिकेट केली आहे. त्याचबरोबर काही कॅश प्राइजेस या ठिकाणी आलेले आहेत. रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं तुषार शर्मा मन्नी यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 2000 रुपयांचं हे कॅश प्राइज रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं मनीष शर्मा मेगा फायनल मध्ये दमदार खेळ केल्याबद्दल तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर अक्षयसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. तर अक्षय आपणही यायचं, आपल्यालाही कॅश प्राइज 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि अविनाश उपाध्याय अर्थातच रबाडा याला देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं हे कॅश प्राइजेस, इंडिव्हिज्युअल कॅश प्राइजेस आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर आणखीन एक उभारता चेहरा अविनाश आणि अक्षय, 2 युवा खेळाडू. आणि इथून जर का आपण पाहिलं तर अविनाशला देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जात आहे. यानंतर पारितोषिकाकडे आपण वळतो आहोत. मी मनोज यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आयोजन समितीच्या वतीनं हे पारितोषिक डिसाईड करण्यात आलेलं आहे. आणि मनोज यांना विनंती आहे की सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आदित्य प्रिया संघाचा मयूर, जो ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मयूर, आदित्य प्रिया कळंबोली संघाचा मयूर, आयोजकांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी डिसाईड करण्यात आलेलं आहे. कारण आयोजन समितीनं देखील सांगितलं की मयूरचं क्षेत्ररक्षण आज संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगलं राहिलं. तर मनोजजी यांच्या शुभास्ते मात्र आपण, तर मयूर या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, परंतु ऑन बिहाफ ऑफ मयूर हे पारितोषिक स्वीकारलं जात आहे. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी स्वराज्य 11 या आयोजन समितीचे ऋषी यांना विनंती करेल की ऋषी आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 विकेट्स या गोलंदाजानं आपल्या नावावरती केल्या, जो ठरला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज नन अदर दॅन रबाडा, अर्थातच अविनाश ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर ऋषी सरगर आयोजन समितीचे प्रमुख यांच्या शुभ हस्ते मात्र अविनाश सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, या फलंदाजाच्या आसपासही कोणता फलंदाज नव्हता. तब्बल 92 धावा या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना साकारल्या. मी रोनित यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे, जो फक्त एक खेळाडू नाही आहे तर कळंबोलीची खऱ्या अर्थानं मी म्हणेन ओळख आहे. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट गाजवणारा, कळंबोलीचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेणारा तुषार शर्मा ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तब्बल 92 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. आणि रोनित एका आयोजकाकडून, अर्थातच स्वराज्य मित्रमंडळाचे रोनित यांच्या शुभ हस्ते मात्र निश्चितच रोनित हे नेट बॉलिंग करतात मन्नी यांना, ही माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचते. आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी संपूर्ण स्वराज्य मित्रमंडळाचा जो संपूर्ण ग्रुप आहे, जो आयोजन समितीचा संपूर्ण ग्रुप आहे, यांना विनंती करतो की आपण 4th क्रमांकाचं पारितोषिक
या ठिकाणी वितरित करायचं आहे. सर्वच आमचे आयोजक मग ऋषी असतील, रितेश असतील, शुभम असतील, मनोज असतील, या सर्व आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी वितरित करायची. आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय रॉयल ए संघ. संपूर्ण स्वराज्य 11 मित्रमंडळाच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणारा रॉयल ए संघ आणि या संघाला इथे मात्र ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. सेमीफायनलपर्यंत या संघानं मजल मारली. 3 सामने जिंकत असताना या स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचणारा संघ ठरला जो यावर्षी 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि पुन्हा एकदा मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब आणि संपूर्ण स्वराज्य मित्रमंडळ या सर्वांना विनंती करतो की या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आर्यन संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करायचं. या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाचा मानकरी आदरणीय विजय शेठ आणि त्याचबरोबर सर्व स्वराज्य 11 संघ आयोजन समिती यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आर्यन स्पोर्ट्स कळंबोली हा संघ जो या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यानंतर मी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यासाठी सचिनजी कारवार आणि त्याचबरोबर संपूर्ण स्वराज्य मित्रमंडळ या आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उपविजेता ठरणारा संघ अर्थातच जो संघ मेगा फायनल पर्यंत आला, एक कडवी झुंज त्यानं दिली परंतु शेवटच्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. तर सचिनजी कारवार यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर संपूर्ण स्वराज्य मित्रमंडळ यांच्या शुभ हस्ते मात्र रोख रक्कम 5,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाची अर्थातच उपविजेते पदाची ट्रॉफी देऊन आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाला मात्र या ठिकाणी केलं जाते सन्मानित. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचला. खरं तर पहिल्या स्पर्धेमध्ये फायनल पासून हा संघ वंचित राहिला आणि अगदी पहिल्यापासूनच आपण चर्चा केली होती की हा संघ मेगा फायनलचा प्रबळ दावेदार मानला जातो आणि चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 5,000 रुपये आणि ट्रॉफी. आणि यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, खरं तर सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये या खेळाडूच्या आसपास दुसरा कोणताही खेळाडू नव्हता आणि अगदी या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्याच तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब आणि त्याचबरोबर सचिनजी कारवार यांना विनंती असेल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिका वीर नाव सांगणं गरजेचं नाहीये कारण या खेळाडूच्या आसपासही कोणी नव्हता. पुन्हा एकदा मी मंचावर आमंत्रित करेल तुषार शर्मा अर्थातच मन्नी ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, रॉनी आणि तर रोनित असतील, त्याचबरोबर सौरभ असतील, ऋषी असतील, या सर्वांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराचा मानकरी तुषार शर्मा अर्थातच मनी. सर्वप्रथम तर मी थँक्यू सांगेन की रॉयल बी संघाचा ॲक्च्युली मी यावर्षी खेळणार नव्हतो आणि विराजने रिक्वेस्ट केली कारण माझा नीचा इश्यू माहिती आहे मला, खूप जणांना माहिती आहे. तरी पण मी विराज बोलला की मला दादा प्लीज खेळ आणि ज्या लयमध्ये विराज खेळ होता मला वाटलं की मला खेळला पाहिजे की आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की कारण रॉयलचे फ्युचर हेच आहे. आमच्या टीममध्ये जे आहे रबाडा आहे, बॉबी आहे, रॉयल सोडून मी असं सांगेल की हे कलंबोलीचे फ्युचर आहे. खूप सारे असे प्लेयर चांगले आहे, सचिन आहे, रोनित आहे, खूप सारे प्लेयर आहे. हे प्लेयर मला असं वाटतं की खूप चांगला क्रिकेट खेळू शकतात, बाहेरचा क्रिकेट खेळू शकतात आणि कलंबोलीमधून पण असे नाव येऊ शकतात की मला वाटत नाही की जसं रॉयल कलंबोलीचा नाव दबदबा होता असा पुढे जाऊन कलंबोलीचा दबदबा राहिला पाहिजे
आणि सर्वात शेवटला मी सांगेन की संस्कार स्पोर्ट्स ज्यांनी मला ही बॅट दिली दादांनी, ते पण फ्री ऑफ कॉस्ट दरवर्षी ते मला बॅट देतात आणि मी त्यांचा धन्यवाद सांगेन की तुम्ही मला बॅट दिली. क्या बात आहे. अप्रतिम. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर आज तब्बल 3 मॅन ऑफ द मॅच आणि 3ही मॅन ऑफ द मॅच या खेळाडूंना, युवा खेळाडूंना दिला आणि त्यांनी सांगितलं की हे उद्याचं भवितव्य आहे. कळंबोलीचं क्रिकेट जर का तुम्हाला उज्ज्वल पाहायचं असेल तर या युवा खेळाडूंवरती तुम्हाला विश्वास दर्शवणं गरजेचं आहे. आता मी या ठिकाणी विनंती करेन सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब आणि त्याचबरोबर संपूर्ण स्वराज्य मित्र परिवार आणि स्वप्नीलजी, खास करून स्वप्नीलजी, या सर्वांना मी विनंती करेल आणि सचिनजींना देखील विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला संघ अर्थातच रॉयल बी संघ, युवा खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल बी संघ ठरतोय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ.